देवभूमीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे हरिद्वारचा हा नजारा बसमधून कॅमेऱ्याबद्ध केलेला आहे. पडणारा पाऊस, हलकंसं धुकं आणि बाजूला असतरी सर्व हिरवळ आणि त्या हिरवळीच्या पार्श्वभूमीवर अतिशय दिमागदार दिसणारी अशी सुंदर अशी मंदिरं, घाट आणि या ठिकाणी या गंगा नदीला आलेल्या पुराचं दृश्य या ठिकाणी दिसतंय. सप्टेंबरचा कालावधी आहे, म्हणजे पावसाचे शेवटचे दिवस आहेत. परंतु या काळामध्ये उत्तराखंडमध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की हरिद्वार येथे किती प्रचंड पूर या ठिकाणी आलेला आहे. पुलावरून पाणी उलटण्यासाठी अगदी काही 1-2 फुटाचं अंतर बाकी आहे आणि हे कॅमेऱ्यातून अतिशय सुंदर जरी दिसत असलं, परंतु त्या ठिकाणची पुराची भयानकता खूप मोठी आहे. या ठिकाणी डोळ्यात साठवता येईल असा हा आयुष्यभरासाठी साठवता येईल असा हा नजारा आहे. या नदीपात्राच्या बाजूलाच भोलेनाथाची भव्य सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आकर्षित करते माणसाला. बघा, आपण बघू शकता किती सुंदर आणि निसर्गराजीतून ती पाहायला त्याचा वेगळाच आनंद या ठिकाणी आपल्याला दिसतो. कधी झाडा भगवान शंकर अदृश्य होतात, पुन्हा आपल्याला दर्शन देतात. अतिशय सुंदर असं दृश्य ते त्या ठिकाणी गाडीतून पाहायला मिळालं. आणि आता आम्ही केदारनाथच्या रस्त्याकडे, म्हणजे रस्त्याला लागलेलो आहे आणि आता आपण पाहू शकता हरिद्वारापासून निघाल्याबरोबरच इकडनं घाट रस्ता सुरू झालेला आहे. हरिद्वारपर्यंतचा रस्ता हा सपाट आहे, परंतु तिथून पुढं हा डोंगरातला, पर्वतराजीतला, अरुंद आणि अतिशय सुंदर जरी असला, परंतु तितकाच रिस्की असा रस्ता आपण पाहू शकता. या सुरुवातीची जी दृश्य आहेत, अगदी डोंगराच्या कडेकडेनं दिसणारी घरं, हे पहिल्यांदाच आपण आयुष्यामध्ये असं बघतो आहे की उत्तराखंड हे पूर्ण डोंगराळ असं राज्य आहे आणि या राज्यातील गावं, शहरं, लोक, जनजीवन कसं असेल याच्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आणि या असं दृश्य पाहिल्यानंतर अतिशय विलोभनीय दिसतं, परंतु अशा ठिकाणचं जीवनही तितकंच खडतर असेल याची कल्पना पुढच्या काळात आपल्याला, पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला दिसेलच. तर अशा प्रकारचे हे हिरवाईनं नटलेले डोंगर आहेत. सप्टेंबर महिना आहे, पावसाळ्याचे दिवस आहे, त्यामुळं सर्वत्र हिरवाई, धबधबे, धो वाहणाऱ्या नद्या, हे इथलं सार्वत्रिक असं दृश्य आहे. आपण हे बसमधून पाहू शकतो. इथले रस्ते मात्र अतिशय अरुंद आहे. मिनी बसपेक्षा मोठ्या बसना या रस्त्याने परवानगी नाही. मग या ठिकाणी आता हे खोल असं दरीचं पहिलं दृश्य आम्हाला